आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। रेड टाकण्यापूर्वीच हुक्का पार्लर चालकाला टीप देणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यावर छापा घालण्याचे आदेश दिल्यानंतर ती माहिती हुक्का पार्लर चालकाला देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे। परिवेक्षणाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार असे त्याचे नाव आहे। विशाल पवार हा वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीला होता। विशेष म्हणजे प्रशिक्षणाला गेला असतानाही तेथून तो हॉटेल चालकांना पोलिसांची रेड पडणार असल्याची माहिती देत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। वानवडी बाजार पोलीस चौकीच्या हद्दीत 11 ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालू आहे। त्यावर कडक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांना आदेश दिले होते। लुलानगर येथील विजेता रूपटॉप हॉटेल येथे छापा कारवाईच्या वेळी हॉटेल चालक राहुल सुरेखा जैन सिंगाल यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यात इतर माहिती हुक्का पार्लर संदर्भात मिळते का हे पाहण्यासाठी मोबाईल तपासणी करत असतानाच व्हॉट्सॲप कॉल हिस्ट्री चेक केली। त्यात वानवडी बाजार पोलीस चौकी येथे नेमणुकीस असलेले परिवेक्षणाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांचे नाव राहुल जय सिंगाल यांनी पोलीस PSI पवार सर वानवडी न्यू या नावाने सेव्ह केले असून 26 डिसेंबर रोजी रात्री 2:43 कॉल केल्याचे दिसून आले। याबाबत राहुल जय सिंगाल यांच्याकडे विचारणा केल्यावर त्याने विशाल पवार यांचा मेसेज व कॉल आला होता, त्यामुळे सतर्क होऊन हुक्का सर्व्हिस बंद करीत असतानाच पोलीस रेड झाली असे लेखी जबाबात सांगितले। तसेच विशाल पवार याला महिन्याला 20,000 रुपये देत असल्याचे म्हटले आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे व्हॉट्सॲप ग्रुपवर 26 डिसेंबर 2024 रोजी पुणे शहरातील वानवडी, कोंढवा, काळेपडळ, लष्कर, कोरेगाव पार्क व विमाननगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याचा संदेश पाठवला होता। विशाल पवार हा 24 जानेवारी 2024 पासून परिवेक्षणाधीन पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहे। प्रशिक्षणासाठी 1 डिसेंबर 2024 रोजी वानवडी पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले होते। राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 2 येथे प्रशिक्षणासाठी कार्यरत असतानाच वरिष्ठांनी फॉरवर्ड केलेल्या अवैध धंद्यावरील कारवाई करण्याबाबतचा मेसेज राहुल जय सिंगाल यांना पाठवला व पोलीस कारवाई होणार याची आधीच सूचित केल्याचे दिसून येते। तसेच 26 डिसेंबर रोजी सुट्टीवर असणारे मार्शल हरिश्चंद्र पवार यांनी हॉटेल विजेताचे मालक राहुल जय सिंगाल यांना व्हॉट्सॲप कॉल केल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे विशाल पवार याला निलंबित करत असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आदेशात म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे।